हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 26 मे वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। तर या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असं म्हटलं जातं। या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना हा सुरू होणार आहे आणि या वैशाख अमावस्येचा प्रारंभ दुपारी 12:12 होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 मेला सकाळी 8:32 याची समाप्ती होणार आहे आणि म्हणून ही अमावस्या तिथी 2 दिवस साजरी केली जाणार आहे। पण आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायचे आहेत तर या सोमवारीच करायच्या आहेत, कारण सोमवारी संपूर्ण दिवस अमावस्या तिथी ही असणार आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत। अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, पण सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि ही अमावस्या सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते। तर या आपल्या हिंदू धर्मामध्ये यामुळे अमावस्येला खूप महत्त्व दिलं जातं आणि हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान हे केलं जातं। या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केलं जातं। असं म्हटलं जातं की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद ते देत असतात। सोमवार हा महादेवांना समर्पित असतो आणि या दिवशी महादेवांची उपासना केल्यामुळे मनाला शांती मिळत असते, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते। सोमवती अमावस्येला पूजा केल्याने, दान केल्यामुळे पापांचा नाश होतो, तसेच सर्व मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात। अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित आहे, त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात, अमावस्या हा दिवस वाईट आहे, या दिवशी सर्व गोष्टी वाईटच घडतात, पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो। तर पहा, आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन सुद्धा अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो, मग हा दिवस वाईट कसा असू शकतो? फक्त या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात। पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि या अंधारामध्ये ज्या तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या जास्त करून केल्या जातात आणि म्हणूनच पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जेसोबतच नकारात्मक ऊर्जा सुद्धा तेवढीच प्रवाहित होत असते आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती, आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणून सर्वांना हा दिवस वाईट वाटतो। पण खरं तर पहा, या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम घडत असतो, कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं आणि त्याच दिवशी जर आपण उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, सोन्यासारखे दिवस येतील, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल, भगवान शिव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला आंब्याच्या पानांचा उपाय हा करायचा आहे। आंब्याची पानं धार्मिक विधींमध्ये आणि शुभ कार्यांमध्ये वापरली जातात, कारण त्यांना शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि या पानांचा वापर हनुमानांना, महादेवांना सुद्धा करण्यासाठी केला जातो। तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो। आंब्याची पानं ही देवांच्या अवयवांचं प्रतिनिधित्व करतात आणि हीच आंब्याची पानं देवी लक्ष्मीचं एक शक्तिशाली प्रतीक सुद्धा मानली जातात, जे समृद्धीचं प्रतीक आहे। तर या आंब्याच्या पानांचा संबंध भगवान श्री गणेशांशी आहे, जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत आणि आपल्या पुराणात असं म्हटलं जातं की या दिव्य भावंडांना आंब्याची विशेष आवड होती आणि म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरली जातात।
हिंदू धर्मात आंब्याची पानं ही अत्यंत शुभ मानली जातात आणि म्हणूनच या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंतची पूजाही केली जाते। आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो। तसेच या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाने आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते आणि आपलं भाग्य हे उजळल्याशिवाय राहत नाही। वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा हा उपाय अत्यंत प्रभावी ठरत असतो। तर या दिवशी आपण जर हा उपाय केला तर व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होऊ शकतो। तसेच आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर ती संकट सुद्धा यामुळे दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, तुमच्या घरामध्ये काही दोष असेल, इडापिडा असेल, घरात कोणी करणीबाधा केलेली असेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण आहे, कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा कुटुंबामध्ये सतत संकट, दुःख, अडचणी येत असतील तर या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की आवर्जून करा। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत, स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं कुंकवाने लिहायचं आहे। कुंकू घ्या, कुंकवामध्ये पाणी टाका, त्याचा गंध तयार करा आणि ते गंध तयार करून प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर या 11 पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। त्यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहील आणि घरात सुख समृद्धी येईल। अमावस्येच्या दिवशी हे तोरण तुम्ही लावल्यानंतर फक्त 2च दिवस तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे आणि ते सुकल्यानंतर लगेचच तुम्हाला निर्माल्यामध्ये काढून टाकायचं आहे। जेव्हा आपण हे तोरण लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा ही येत असते, पण जर हे तोरण सुकलं, वाळून गेलं तर त्यातून नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते आणि त्यामुळे जोपर्यंत चांगलं ते फ्रेश आहे तोपर्यंतच तुम्हाला ठेवायचं आहे। सुकलेलं तोरण हे कधीच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये, त्यामुळे घरामध्ये दोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे, सोमवार आहे, भगवान महादेवांना समर्पित असणारा हा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो टिकत नसेल, उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल, इतरांकडनं तुम्हाला सतत पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या घरावर एखादं कर्ज आहे आणि जर यासारख्या सर्व आर्थिक समस्या असतील तर त्यातनं तुम्हाला दूर होण्यासाठी एक 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत, स्वच्छ धुवून एकावरती तुम्हाला एक ती आंब्याची पानं ठेवून एका धाग्याने बांधायची आहेत। त्यानंतर तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे आणि मधामुळे तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती बुडवायची आहेत। अगदी थोडंसं तुम्हाला मध या पानाच्या शेंडाला लागेल असं मध तुम्हाला त्या पानांवरती लावायचं आहे। त्यानंतर 11 आंब्याची पानं आणि एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही 11 आंब्याची पानं मधामध्ये बुडवून तुम्हाला शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे। तर या उपायाने पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदत असते। आता शिवलिंगावरती अशोक सुंदरीचं स्थान कुठं आहे तर पहा, ज्या ठिकाणी आपण जेव्हा शिवलिंगावरती पाणी टाकतो तेव्हा पाणी जाण्याचं जे ठिकाण असतं तर ते असतं अशोक सुंदरीचं स्थान, तर तिथे तुम्हाला हे अर्पण करायचं आहे। तर अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहे आणि ती एक देवी आहे आणि म्हणून जर या दिवशी आपण पानं जर तिला अर्पण केली तर आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते। त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आपण भगवान हनुमानांची सुद्धा पूजा करत असतो। हनुमानांना शेंदूर, रुईच्या पानांची माळ सुद्धा आपण अर्पण करत असतो। पण या दिवशी तुम्हाला हनुमानांच्या पूजेसोबतच जी आंब्याची पानं जी आहेत तर ती सुद्धा आवर्जून अर्पण करायची आहेत। 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत। जर तुम्ही अमावस्येला हा उपाय केला तर हनुमानांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट ही दूर होतात। जर तुमच्यावरती संकट येत असेल, शत्रूंचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल, शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल तर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे। एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे, त्यामध्ये एक तुम्हाला आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि आंब्याच्या पानाने हे गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणी घ्या आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। स्वच्छ पाणी एका ग्लासमध्ये घेऊन त्यामध्ये तुम्हाला तुमच्या करंगळीच्या जवळचं
बोट म्हणजेच अनामिकाचे बोट जे आहे तर ते त्या ग्लासमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि एक वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे। त्यानंतर हे पाणी तुम्हाला आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, त्यामुळे आपलं जे घर आहे तर ते पवित्र होतं। आंब्याची पानं ही सुद्धा अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यामुळे जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातले सर्व दोष हे नाहीसे होतात, घरात सुख समृद्धी नांदते, जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपलं घर हे पवित्र राहतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या सोमवती अमावस्येला करायचे आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।